संजय राऊतांकडून आरोपांचा नवा बॉम्ब गोळा पाहायला मिळालाय। गाडीत सापडलेल्या बिलावरून राऊतांनी टीका केली। लाहोरी बारच्या बिलात बीफ कटलेटचा समावेश आहे। बीफ कटलेट कुणी खाल्ला असा सवाल राऊतांनी केलाय। संकेत बावनकुळेंच्या ऑडी कारच्या अपघाताबद्दल संजय राऊतांनी मोठा खुलासा केलाय। संकेत बावनकुळेंच्या गाडीमध्ये एक लाहोरी बारचं बिल मिळालं। या बिलमध्ये बीफ कटलेटचा समावेश असल्याचा दावा राऊतांनी केलाय। श्रावण गणपती आहे असं म्हणत हिंदुत्व शिकवणाऱ्या लोकांनीच बीफ कटलेट खाल्ले असा टोला राऊतांनी लगावला। नागपूर ऑडी कार अपघातात संजय राऊतांनी आरोपांचा नवा बॉम्बगोळा टाकलाय। संकेत बावनकुळे आणि त्यांचे मित्र ज्या लाहोरी बारमध्ये दारू प्यायले त्या बिलात बीफ कटलेट ही ऑर्डर करण्यात आली होती। संकेतच्या बिलात बीफ कटलेटची ही ऑर्डर असल्याचा आरोप राऊतांनी केलाय। संकेत सोबत जेवलेल्यांपैकी कोणी बीफ मागवलं असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित झालाय। त्या गाडीमध्ये लाहोरी बारचं जे बिल मिळालेलं आहे, ज्या बार मधून हे लोक बाहेर पडले, त्याच्यामध्ये जे खाण्याचं आणि पिण्याचं बिल आहे ते बिल लोकांसमोर आणलं पाहिजे। त्याच्यामध्ये दारूचं बिल आहे, चिकन, मटन आणि त्याच्याबरोबर बीफ कटलेटचंही बिल त्याच्यामध्ये आहे, गोमांस। नागपुरात गोमांस कसं विकलं गेलं याचा तपास पोलीस का करत नाही असा सवाल संजय राऊतांनी केला। पोलिसांनी जप्त केलेले ते बिल है, पुलिस शायद वो डिस्ट्रॉय कर देंगी। पुलिस को बोलिए, जो कमिश्नर है ना नागपुर के, या रश्मि शुक्ला जो आरएसएस की लेडी वहां बिठाई है, उनको बोलिए हिम्मत है, आप सचमुच कानून के रखवाले हो तो वो बिल जनता के सामने लेके। कुणी काय खावं याकडे संजय राऊतांनी लक्ष का घालावं असा सवाल शिवसेनेनं उपस्थित केलाय। कुठं हॉटेलमध्ये गेलाय तर त्यांनी काय खाल्लं, कोणते कपडे घातले, कोण होतं बरोबर, दारू पिला का पाणी पिला, ह्या सगळ्या गोष्टीचा यांना वेळ तरी कसा मिळतो। म्हणून ह्या लोकांच्या घरात घुसून भांडणं लावणं किंवा लोक एखाद्याचं घर उद्ध्वस्त करण्यासारखं हे प्रकार फक्त हेच करू शकतात। संजय राऊतांनी हा दावा केल्यानंतर पोलिसांनी यावर स्पष्टीकरण दिले। लाहोरी हॉटेलच्या बिलात कुठेही बीफचा उल्लेख नसल्याचं पोलिसांनी सांगितलं। तर आमदाराकडून प्रश्न केलेला आहे की त्यांनी तिथे बीफ खाल्लेला आहे, म्हणजे काय त्याचं सत्यता नाही, असं नाहीये, असं बिलामध्ये कुठं नमूद नाही। संजय राऊतांनी बीफ कटलेटचा मुद्दा उपस्थित करून संकेत बावनकुळे प्रकरणात पोलीस आणि भाजपला बॅकफूटवर ढकललंय। ऑडी ॲक्सिडेंट प्रकरणात बीफचा मुद्दा आल्याने या प्रकरणात सनसनाटी निर्माण केली। ज्ञानेश्वर पवार, लोकशाही मराठी, नागपूर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।